नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी छोलेची रेसिपी। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, इथे मी काबुली चणे घेतलेले आहेत भिजवलेले 1 वाटी। 3 ते 4 तास भिजवून घ्यायचे आहेत चणे। 1 ग्लास पाणी ऍड करायचं आणि आता एक शिट्टी करून घ्यायची आहे। एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेऊयात। बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा। आता मीडियम आकाराचे 2 टोमॅटो बारीक कट करून घेऊयात। तुम्हाला टोमॅटोची पेस्ट करून वापरायची असेल तरी चालेल, टोमॅटोची पेस्ट केली तरी चालेल। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बारीक कट करून ऍड करू शकता किंवा पेस्ट करू शकता। आता कोथिंबीर देखील बारीक कट करून घेऊयात। आता छोलेला फोडणी देऊन घेऊयात। कढई मी गरम करायला ठेवली आहे। तेल पळीने 4 पळ्या तेल ऍड करायचे। तेल छान गरम झाल्यानंतर बारीक कट केलेला कांदा ऍड करायचा आणि कांदा छान असं सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। पहा, कांदा मस्त असा परतून झालेला आहे सोनेरी रंगावरती। आता टोमॅटो ऍड करूया। टोमॅटो देखील तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। पहा, टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये जिरे ऍड करूयात। 2 चमचे कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, 1 चमचा आले लसूण पेस्ट। आता हे सर्व छान असं परतून घेऊयात। कांदा लसूण मसाल्याने छान अशी टेस्ट येते आणि कलर देखील छान येतो, त्यामुळे कांदा लसूण मसाला ऍड करायचा। पहा, छान असा मसाला परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये उकडून घेतलेले छोले ऍड करायचे। मस्त असे मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी ऍड करायचं। पहा, आता याची उकळी काढून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि बारीक कट केलेली कोथिंबीर देखील आपण ऍड करून घेऊयात। आणि आता एक उकळी काढून घेऊयात। पहा, उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती
5 मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे। गरम पाणी ऍड करायचं कारण कलर छान येतो, त्यासाठी गरम पाणी ऍड करायचं आणि तरी देखील छान येते। पाहू शकताय 5 मिनिट छान अशी कमी गॅसवरती आपली छोलेची भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे। आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। मस्त अशी आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे, एकदम मस्त। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका। फेसबुक वरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पुन्हा भेटूयात मस्त अशा नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।